मित्रांनो, हे लक्षात घ्या, ही बातमी बघा कशी आलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने बघा, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे बघा, जागतिक वन्यजीव दिवस हा कधी असतो, तर तो आलेला आहे तो आपल्याला 3 मार्चला. म्हणजे त्यामध्ये हा दिवस महत्त्वाचा आहे. पेपरला पण असे विचारू शकतात तुम्हाला की कुठला दिवस कुठल्या दिवसाला, कारण विशेष दिन विशेष मध्ये तुम्हाला विचारलेले असतात. यामध्ये लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये आहे किती, त्याची एकूण संख्या दिलेली आहे आजपर्यंत ती 106. बरोबर, 106 राष्ट्रीय उद्यानं देण्यात आलेले आहे. त्यासोबतच लक्षात घ्या, अभयारण्याची संख्या म्हटलं तर 573 अभयारण्य आजपर्यंत भारतामध्ये आलेले आहे. त्यासोबत लक्षात घ्या, त्यांनी महत्त्वाचं काय उद्देश की 343 जे संरक्षित आणि सामुदायिक अभयारण्य आलेले आहे, हे महत्त्वाचं. त्यासोबत लक्षात घ्या, त्यांनी म्हटलेलं आहे की 22 नामशेष ज्या झालेल्या काही आपण म्हणतो की रेड लिस्ट मध्ये काही असे प्राणी आहे किंवा पक्षी आहे की ज्यामध्ये लाल म्हणजे त्याला रेड लिस्ट म्हणतो आपण, की ज्यामध्ये अगदी धोक्याचे ठिकाण आले, त्यांचं जीवन हे धोक्याचं आलेलं आहे. म्हणजे काय, त्यांची कुठेतरी प्रजाती हे नामशेष होण्याच्या तयारीत आहेत. भारत शासन काय करतंय आपल्याला की त्यांनी सुचविलेलं आहे की 22 अशा प्रजाती आहे की ज्यांचं संरक्षण आणि पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुद्दा असा येतो की बघा, त्यांनी काही नाव यामध्ये ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हॅम्पबेल व्हेल, हॅम्पबॅक व्हेल, हिमबिटव्या, त्यानंतर हंगुल, संगाई हरण, समुद्री कासव, बस्टर्ड, लाल पांडा, निकोबार मेगापोड आणि जेडर्न कोर्सर काराकल या पद्धतीच्या त्यांनी प्रजाती, काही प्रजाती देण्यात आलेल्या. एकूण प्रजातीचा जर विचार केला तर त्या 22 प्रजाती येतात. म्हणजेच बघा मित्रांनो, लाल पांडा याविषयी आधी सुद्धा तुम्हाला पर्यावरण ह्या टॉपिक मध्ये विषयामध्ये तुम्हाला प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे समजून घेणे गरजेचं राहतं. आणि हा जो मुद्दा येतो तुम्हाला पर्यावरणाशी निगडित आहे. म्हणजेच बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही आपली 28 सप्टेंबरला होणार आहे, तर त्याच अंतर्गत जो पर्यावरण विषय आहे त्या ठिकाणी हा आपला मुद्दा महत्त्वाचा येतो तुम्हाला. त्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने. म्हणजे महत्त्वाचं काय आलेलं आहे, एक जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या तारखेला आहे, त्यासोबतच आपल्याकडे आज राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे हे एक, त्यामध्ये अभयारण्याची संख्या किती आहे, त्यासोबतच ज्या रेड लिस्ट मध्ये आपण जर म्हटलं नामशेष होण्याच्या मार्गावरती 22 प्रजाती, त्यापैकी त्यांनी काही प्रजाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये. म्हणून हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे ते पर्यावरण ह्या विषयामध्ये.